प्रतिष्ठान उसाटण्यानं त्या संघासमोर फाईट करेन कुंदन एंटरप्राइजेस साई या दोन संघांदरम्यान आपण ही लढत पाहतोय। मॅचला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा। सलामीची जोडी फलंदाज अजय भंडारेंना मुकेश मडवी ही सलामीची जोडी। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निखिल मोकल हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता। यस पंचाचा इशारा ग्रीन सिग्नल गेम ऑन। पहिलाच बॉल गोलंदाज निखिल मोकल आणि समोर फलंदाज पाहिलं तर मुकेश मडवी। गेम ऑन पहिलाच बॉल गोलंदाज तयार। पहिलाच बॉल हलक्यातनं पुश केला ऑफ साइडला। पुश करो हा खुश रहो हा मंत्र जपलाय सध्या फलंदाज मुकेश मडवीनं आणि पहिल्या बॉल वरती तुम्हाला सिंगल पाहायला मिळतं। स्ट्राइक रुटेड झाली। स्ट्राइक वरती फलंदाज अजय भंडारी हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आलाय। सलामीची जोडी 5 षटकांची मॅच। एक चांगलं टार्गेट सेट करायचं पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे टीमला आणि त्याच्यासाठी सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळतं। सेकंड बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा निखिल मोकल। आता स्ट्राइक वरती एक अष्टपैलू खेळाडू फलंदाज अजय भंडारी हा इन ऍक्शन मध्ये। पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न पाठच्या अगदी स्लॉट मध्ये मात्र ताकद कमी होती। ऑफसाइडला क्षेत्ररक्षक होते पकडला चेन संपला। फलंदाज अजय भंडारीचा केला पहिला धक्का स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे टीमला। फलंदाज अजय भंडारी हा पीक धक्का लागला बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे टीमला। पहिला षटक निखिल मोकल पहिल्या बॉलवरती सिंगल आले आणि सेकंड बॉलवरती लगेच विकेट घेतली। पहिला धक्का उसाटणे टीमला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनुज ढोपरी हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। मात्र 5 षटकांची चांगला टार्गेट जर सेट करायचा असेल तर तुम्हाला विकेट वाचून खेळ करावा लागेल। सध्या बॅटिंग करत असताना उसाटणे टीमला मागील आपण 3 सामने पाहिले जिथे वारंवार विकेट गमावले आणि लो स्कोर सातत्याने पाहायला मिळाला। मात्र या मॅच मध्ये हाय स्कोर पाहायला मिळेल का? फुलटॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न सुरू होता। यस पंचाने लगेच दंडित देखील घोषित केलं की हाईट फॅक्टर जास्त आहे आणि नोचा इशारा। यस बॉलिंग टीम रिव्ह्यू भीमर साठी ना रनआउट साठी। यस नोचा इशारा देखील आलाय आणि रनआउट हे पाहिलं जाईल। रनआउट घेतले इथं रनआउट साठी थोडासा रेफर घेतला पाहिलं जाईल। त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल। भरपूर चांगली स्पर्धा पाहतोय आता इथे तुम्हाला मॅच पाहायला मिळते। एका साईडला उसाटणे त्याला फाईट करत असताना साई या दोन संघांदरम्यान ही लढत पाहतोय। पहिल्या बॉलवरती सिंगल दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसरा बॉल थोडासा हाईट फॅक्टर जास्त। यस नॉट आउट फलंदाज सेफ ऑफिस कितीवरती पोहोचल्यात। पंचांचा इशारा आलाय की नो बॉल अतिरिक्त धाव जोडली जाईल। अतिरिक्तच्या मदतीनं संघ पुढे सरसावला आणि संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। पुढचा बॉल फ्रीट असेल। समोर अनुज ढोपरी हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये पाहता। पहिला षटक तुम्हाला सुरुवात चांगली करावी लागेल कारण की किमान तुम्हाला 50 धावा बनवायच्या असतील तर या ओव्हर मध्ये सुरुवात चांगली हवी आहे। कारण मागील 3 ते 4 सामने आपण पाहिले लो स्कोर सामने आपण पाहिले। मात्र या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल बॅटिंग करत असताना उसाटणे टीमला। यस पंचांचा इशारा वाईट अतिरिक्त धावा खर्च करत असताना निखिल मोकल हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अतिरिक्त तब्बल 2 धावा खर्च केला। फ्रीट कंटिन्यू असेल। संघाची धावसंख्या पाहिली संघ 3 या आकड्यावरती। मागील 2 बॉल चांगल्या लेंथ लाईन वरती फेकले मात्र इथे थोडासा लाईन मधून भटकल्या दिशा नियंत्रित ठेवावा लागेल गोलंदाज निखिल मोकलला। समोर अनुज ठोपरी फ्रीट आहे। पुढचा बॉल बॅकफुट वरती जाऊन पंच केला ऑन साइडला तडाखा दिला चिते मेथीचा ठोकला ब्रांडे षटकार।
अंदाज अनुज टोपरीच्या बॅटमधून आणि संघाची धावत संख्या पहिली संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। पहिला षटक या पॉवरफुल हा फटका फलंदाज अनुजच्या बॅटमधून पाहायला मिळाला। पुढचा बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा निखिल मोकल, पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा ओरपीचा हा बॉल चढमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला निखिल मोकलनं आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतो। 9 धावा धाव पुस्तकावरती आहेत। पहिलं षटक मार्गास्त्या 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला। एक धक्का लागला अजय ची विकेट मैदानातून बाहेर गेल्यानंतर टीमला सावरत असताना फलंदाज अनुज टोपरी। पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा निखिल मोकल, मुख्य ट्रम्प का टीम साईचा। पुढचा बॉल और थोडासा लेटकट केला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत पकडल्याचे संपलाय। फलंदाज अनुज टोपरीचा केला दुसरा धक्का पाटिंग घेत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला। अनुज टोपरी मैदानातून बाहेर झालाय। संघाची धावत संख्या पहिली संघ 9 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी करत असताना निखिल मोकल। पाप्रभेद सर आपण पाहिलं तर मागील 4 सामने लो स्कोर पाहायला मिळाले, मात्र अशाच रीतीने खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळतात। 2 धक्के लागल्यात आणि थांबाल्यात फरकावरती अवघ्या 9। पहिला 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। पहिलं मेंडेटरी पॉवर सारखंच षटक फेकत असताना पॉवरफुल गोलंदाजी आपण निखिल मोकलची पाहतोय। अंतिम बॉल समोर फलंदाज सत्यवान ढोपरी हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये। शेवटचा अंतिम बॉल, आडवा बॅटचा वापर केला, लाईन लेंथ चांगली आहे। अंतिम बॉल आला डॉट, अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना उस्ताडणे टीम 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यानं 2 धक्के उस्ताडणे टीमला लागलेत। पनवेल तालुक्यात हाय तोड्याशिंग, पण स्वभाव लई त्याचा साधा। पनवेल तालुक्यात हाय तोड्याशिंग, पण स्वभाव लई त्याचा साधा। पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा। पुरा करीतो आपला वादा, युवा नेता रोशन दादा। तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी राहिली निखिल मोकलची। त्या षटकामध्ये 2 धक्के बॅटिंग करत असताना उस्ताडणे टीमला आणि अवघ्या धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये निखिल मोकलनं 9। चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात करून दिली खरं तर कुंदन इंटरप्राइजेस गावदेवी साई टीमसाठी निखिल मोकलनं। सेकंड षटक या बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला जाईल गावदेवी साई टीमच्या माध्यमातून। गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अनिकेत मोकल हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता। समोर फलंदाज पाहिलं तर मुकेश हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये। ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय 12-12 किंग या स्पर्धेचे मुख्य प्राणेते, मुख्य आयोजक करते अर्थात आमचे रोशन शेठ पाटील। प्रहार केला पटका चांगला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, विकेटची संधी दूरवरचा प्रवास करून अप्रतिम झेल पकडलाय, जिथे धक्का लागेल तिसरा बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उस्ताडणे टीमला फलंदाज मुकेश मडवी। बॅक टू द पवेलियन। पहिल्याच बॉल वरती विकेट संपादन केले गोलंदाज अनिकेत इथे तिसरा धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उस्ताडणे टीमला पूर्णपणे ग्राउंडची पाहणी करत असताना आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते रोहित शेठ पाटील। त्याच्यानंतर आपण पाहतोय संकेत दादा असतील, त्याच्यानंतर धनाजी बुवा, हे सर्व पूर्णपणे ग्राउंडची पाहणी करत असताना आपण ऑन स्क्रीन वरती पाहतोय। समोर नवीन फलंदाज उज्ज्वल टोपरी वेटन ऑच लेट कट खेळला, नसाकत होती या पटक्यामध्ये, चेंडू डीपला निघून चालला बॉडी लाईनच्या बाहेर, जिथे मिळतील 4 ठोकलाय हात चौकार।
सध्या फलंदाज उज्ज्वल डोपरी ज्याच्या बॅटमधून चौकाराला 4 धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पहिली 13 धावा. हा प्रॅकर होता परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी. शरीराला सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज अनिकेत मोकलनं आणि हा चेंडू तुम्हाला निर्धाव पाहायला मिळता. धावसंख्या स्थिर या फलकावरती संघ 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समोर उज्ज्वल डोपरी आणि सत्यवान डोपरी ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत्या रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसळणे टीमसाठी. और पिछचा बॉल होता बॅक टू द बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट. हो इथे फलंदाज बाद रनआउटचा शिकार उज्ज्वल डोपरी. हा 4था धक्का स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसळणे टीमला. दोस्ती यारीची आहे आघारी शिवरायांचा मावला भारी. संतोष पाटील हाय सकारी गात दादाचं गुणगान भारी. दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ. दादा बोलतय गोड त्याची लागतय गोड. त्याच्या शब्दात दम आहे र त्याच्या शब्दात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. टँकडीज 4था फलंदाज मैदानातून बाहेर झाल्या. धावेसाठी आता संघर्ष करत्या फलकावरती धावा पहिला 13 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसळणे. मागील 4 मॅच मध्ये देखील आपण लो स्कोर पाहिला ना तसा सध्या खेळ मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळता. या मॅच मध्ये अनिकेत मोकर हा दुसरा ट्रम्प तेवढीच चांगली गोलंदाजी मॅच मध्ये आपण पाहतोय. प्रार करण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाईव्ह केला ब्लॅक स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक वेगाने येतील आणि तिथे केली चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही मिळतील या बोनस स्वरूपामध्ये 4 धावा बॅटिंग करत असताना उसळणे टीमला चौकार. बाटमधून संघाची धाव संख्या पहिली संघ 17 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ अनिकेत मोकल ज्याचा वापर केला. एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती नक्कीच गावदेवी साई टीमचा शेवटचा अंतिम बॉल पाबा सर्कलचा दुसरा षटक. समोर सत्यवान डोपरी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. शेवटचा अंतिम बॉल ऑफसाईडला केलेला क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये. एक टप्पा इन ऍक्शन चेंडू उचलती फेकतील तोपर्यंत अंतिम बॉल वरती आले सिंगल अशा रीतीनं 2 षटकांचा केस समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसळणे 4 बाद 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. गावदेवी आईला करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. साईबाबांना करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. पुरा करीतो आपला वादा कोकरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो. तर यानंतरची लढत असणार आहे सुनील स्पोर्ट चिंचपाडा विपक्ष मिहिका अँड मिथ 11 मोहो या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग आणि त्याचबरोबर नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा पहिला संघ 18 या आकड्यावरती. 4 विकेट गमावल्यात. मॅच मध्ये पार्टनरशिप बनवावी लागेल. फलंदाज अनिकेत डोपरी आणि सत्यवान डोपरी जोडी सध्या खेळपट्टीवरती. चांगला खेळ करावा लागेल मॅच मध्ये. एक फायटिंग टोटल जर उभारायचं असेल तर तुम्हाला मॅच मध्ये पार्टनरशिप हे इम्पॉर्टंट राहील. तिसरा षटक सेकंड स्पेड घेऊन आला गोलंदाज निखिल मोकल. तिसरा षटक समोर फलंदाज पाहिलं तर सत्यवान डोपरी इन ऍक्शन मध्ये. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली आहे. योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी आपण निखिल मोकलची पाहता. पहिला स्पेल फेकला. पहिला P1चा षटक फेकला ज्या षटकामध्ये आपण पहिल्या 9 धावा अवघ्या आणि 2 धक्के थोडासा प्रेशर निर्माण केला आणि त्याच्यानंतर तिसरं षटक फेकण्यासाठी सेकंड स्पेल घेऊन आलाय गोलंदाज निखिल मोकल. हा दुसरा ट्रम्प कार्ड. इथे लाईन पाहावी लागेल. यस ऑप्शनच्या बाहेर सँडी पार्कर सरांचा इशारा आलाय. 30 वाईट अवंतर धाव ऍड केली जाईल. अवंतर धावेनं संघ जाऊन पोहोचला. 19 आकड्यावरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसळणे संघ
थोडासा लाईन मधून पटकला गोलंदाज निखिल मोकल, मात्र चांगली गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. समोर ऑन स्ट्राईक वरती सत्यवान ढोपरिया धाबेला सावरावा लागेल. 4 विकेट गमला, जी काही अपेक्षा, जी काही जबाबदारी आहे ना ते आपल्या खांद्यावरती घ्यावे लागेल, मात्र ते होत नाही. वारंवार टॉच येतात. मॅच मध्ये प्रेशर पूर्णपणे निर्माण झालाय. उसाटणे संघावरती प्रेशरला जर रिलीज करायचं असेल तर तुम्हाला धावफलक थोडंसं हलतं लागेल, मात्र ती रणनीती आखता येत नाही. वारंवार खेळतो डॉट चेंडू सध्या सत्यवान ढोपरिया फलंदाज. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. निखिल मोकल चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना सन्मान देण्याचा प्रयत्न सुरू झाला. इथे मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी, चाणक्यरित्या गोलंदाजी करतोय. फलंदाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून त्याच्या विपरीत गोलंदाजी करत असताना निखिल मोकल जिथे पूर्णपणे जखडून ठेवला फलंदाज सत्यवान ढोपरीला वारंवार टॉच चेंडू पाहायला मिळतात. आणि मॅच मध्ये थोडासा प्रेशर पाकफुट वरती पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ धाब्यांसाठी शिरकाव, धाब्यांसाठी आता घाम घालावा लागेल. मॅच मध्ये उसाटणे टीमला धावा येत नाही, हे टोकीदुखी राहिल्या उसाटणे टीम साठी. पदतालिकेचा वापर टायपिंग क्रिकेट झाला, ऑनसाइडला केला, अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फमलिंग झालं, मात्र एकच धाबेनं समाधान मानलं. एका धाबेनं स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईक मध्ये फलंदाज अनिकेत ढोपरी टीमचा संकट मोचक खेळाडू म्हणून सातत्याने या खेळाडूकडे पाहिलं जातं. तो फलंदाज अनिकेत ढोपरी इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज या पुन्हा एकदा निखिल मोकल, चांगली गोलंदाजी साकत असताना सध्या साई टीम साठी. पुढचा बॉल समोर अनिकेत ढोपरी प्रार केला साईटला, हा चांगला फटका, चेंडू लॉक केलाय. 6 धाब्यांसाठी स्टँडर्ड नेल्यावर स्टँडर्ड डिस्पॅच ठोकले षटकार. फलंदाज अनिकेत ढोपरीच्या बॅट मधून या फटक्याला दिलासा दिला जाईल उसाटणे टीमला. धाव फलकावरती विचार केल्याचा संघ जाऊन पोहोचला 26 आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार केला ऑफसाईडला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ मध्ये पकडलाय झेल, संपला. अनिकेत ढोपरीचा केल, हा धक्का लागला. 5वा बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला. झालं 18 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिल्या संघ जाऊन पोहोचला तब्बल 26 आकड्यावरती. विकेट कमळत 5 अर्धी टीम बाहेर झाली मैदानातून. मात्र आता इथून पुढे कशा संघर्ष केला जाईल. 12 बॉल मध्ये किती धावा जमा करेल बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. तर यानंतरची लढत असेल सुनील स्पोर्ट चिंचपाडा विपक्ष मिहिका अँड मीत 11 मोहो या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. सत्यवान ढोपरे अध्यापिका मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसला सध्या उसाटणे संघ आणि त्याला साथ देत असताना जितेश मडवी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. 4थं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रतीक मोकल हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पहिलाच बॉल थोडासा टॅपिंग क्रिकेट ऑफ साईडला केला. अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक वेगाने येतील, उचलतील फेकतील, सिंगलला प्राधान्य दिलं जातं. धावफलक थोडंसं हलतं ठेवलं बॅटिंग करत असताना उसाटणे टीमला आणि संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. 27 धाव पुस्तकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ प्रहार करावा लागेल. मॅच मध्ये विस्फोटक बाणा, विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती जितेश मडवी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये.
हा ट्रॅकर वेटा नॉच इनसाइड आउट चांगला फटका बॅटच्या रडार मध्ये होता एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप हा चौकार धाव पुस्तकावरती पुढचा बॉल गोलंदाज तयार प्रतीक मोकल थोडासा स्लोवर बॉल होता आणि त्याच दिशेनं पुन्हा एकदा रिफ्लेक्शन हा फटका खेचला मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि उत्सती फेकते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला एका धावेनं संघ पुढे सरसावला 32-32 धावा धाव पुस्तकावरती आल्यात 5 विकेट गमावल्या तरी देखील भरपूर चांगला खेळ साकारतोय मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उस्साटणे संघ इनॅक्शन मध्ये फलंदाज सत्यवान ढोपरी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न बॉल वेगवान होता पडल्यानंतर थोडासा टीप राहिला उसरी नव्हती आणि त्याचा बेनापीठ मिळाला प्रतीक मोकलला हा डॉट चेंडू आलाय धावसंख्या स्थिर 32 धावा धावपलकावरती 4थे षटक मार्ग असता तुम्हाला प्रहार करावा लागेल अभिनय तो कपिने मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचं ना तर तुम्हाला इथून हवाई रॅकेटचा वापर नक्कीच करावा लागेल गोलंदाज तयार पुन्हा एकदा प्रतीक हो थोडासा उसरी प्राप्त झाली त्याचा फायदा उचलत असताना फटका मात्र क्षेत्ररक्षक आहेत पकडल्या झेल चिते संपलाय फलंदाज सत्यवान डोपरीचा केला हा 6वा धक्का उस्साडणे टीमला बाहेर झाल्यात संघाची धावसंख्या पहिली 32 धावा षटक क्रमांक 4 मार्गाचा अंतिम बॉल असेल प्रतीक मोकल 5 बॉल मध्ये 6 धावा एक फलंदाजाला बाद केला सत्यवान डोपरीची विकेट या ओव्हर मध्ये आपण पाहिली नवीन फलंदाज अमर हिलाल हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 32 धावा धावपुस्तकावरती शेवटचा अंतिम बॉल आहे 4थं षटक चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला गावदेवी साई टीमची पाहायला मिळतं तिन्ही गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान दिलं आणि 4थं षटक दमदार राहतोय तो मात्र गोलंदाज प्रतीक मोकलचा समोर फलंदाज पाहिलं तर अमर हिलाल एक अष्टपैलू खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ठाकरच एक विस्फोटक खेळाडू विस्फोटक पानं अजमावं लागेल टीम थोडंसं अडचणीत आलेला आणि अडचणीतून तुम्हाला सुखरूपपणे प्रवास करून द्यावा लागेल टीमला प्रहार करण्याचा प्रयत्न लाईन पाहावी लागेल ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता पंचांचा इशारा आला की वाईट बॉल अतिरिक्त धाव सोडली जाईल आणि अतिरिक्तच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या पाहिली डबल तिरी 33 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उस्साटणे संघ अमर हिलाल हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज प्रतीक मोकल प्रहार करण्याचा प्रयत्न बॅकफुट वरती निघले होते मात्र लाईन चांगली आणि इथे मात्र अंतिम बॉल आला डॉट इशाऱ्यातीनं 4 षटकांचे खेळ समाप्त 4 षटकांच्या अखेरीस तब्बल तिरी 33 या आकड्यावरती उस्साटणे संघ तर 24 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 24 चेंडूंच्या अखेरीस फलकावधी धाबा पहिला संघ जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावर मोह क्रिकेट संघाचे संगणक उपस्थित आहेत सुनील स्पोर्ट चिंचपाडा संगणक नाणेफेकी साठी संपर्क साधावा शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल 4था ट्रम्प कार्ड साईड टीमचा गोलंदाज राकेश मोकल हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय 33 धावा धाव पुस्तकावरती चला स्पीडअप घ्या लक्ष असू द्या साई टीम वेळेनुसार तुम्हाला देखील खेळ करावा लागेल वेळेची पाबंदी आहे
त्याच्यामुळे वेळेनुसार तुम्हाला खेळ करावा लागेल। शेवटचं षटक या 33 धाबा धाव पुस्तकावरती जरी 15+ धाबा बनला तर एक चांगला टार्गेट नक्कीच सेट करू शकता। पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साहने संघ समोर फलंदाज पहिला जितेश मडवी हा फलंदाज ज्याने 2 बॉलमध्ये वैयक्तिक 5 धाबांचे योगदान दिलंय। त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिले। क्षमता प्रोटेक्शन आता स्वतःला मैदानावरती सिद्ध करावा लागेल। Oh, इथे यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय धक्का लागे 7वा बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साहने टीमला आणि जिथे 7वा धक्का स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साहने टीमला विकेट भरपूर गमावलं त्याच्या कारणाचा लो स्कोर सध्या फलकावरती पाहायला मिळतं। आता एक अनुभवी खेळाडू कॅप्टन कूल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो फलंदाज तुम्हाला अनिल ढोपरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। तेहतीस धावा धावपुस्तकावरती अगदी अव्वल दर्जाची स्पर्धा पाहायला मिळतं। आमदार चषकाचे दमदार आयोजन आपल्याला खरं तर पाहायला मिळतं आणि पहिला डे नाईट आपण या स्पर्धेचा दिवस रात्र एन्जॉय करतो। आणि आजचा आपण विचार केला तर अगदी रॉयल थाट हा आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। रोशन शेठ पाटील, रोहित शेठ पाटील आणि पूर्ण कोपरीच्या ग्रामस्थांची भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये सर्व टीम मेंबर सर्वांची भरपूर मेहनत आणि त्यांच्या मेहनतीने साकारलेले क्रीडांगण कोपरी गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतं। आमदार चषक पहिल्या बॉलवरती विकेट घेतली गोलंदाज राकेश मोकलनं आणि 7वा धक्का बॅटिंग करत असताना उत्साहने टीमला नवीन फलंदाज अनिल ढोपरी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन झाला। संघाचा संघनायक घ्या टीम थोडंसे अडचणीखाली सापडले मात्र कशा रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारले जाय थोडं स्पीडअप हवाय। साई टीम जास्त वेळ खर्च करता थोडासा वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता। पाठ आणि चेंडूचं संपर्क झालं नाहीये आणि इथे तुम्हाला हा डॉट चेंडू पाहायला मिळतं। धावसंख्या स्थिर 33 धावा धावपुस्तकावरती आल्यात। अध्यापिक विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी असेल। येणाऱ्या 4 बॉलमध्ये किती धावा जमा करेल उसरणे संघाने किती धावांचं लक्ष सेट करेल अगेन्स्ट खेळणाऱ्या तर मात्र कुंदन एंटरप्राइजेस गावदेवी साई टीम समोर। चला जास्त वेळ खर्च करता साई टीम लक्ष द्या वेळेची पावन द्या। वेळेनुसार तुम्हाला 25 मिनिटांमध्ये काही करून 5 षटक फेकावे लागतील। अंपायर्स आपण देखील ऑन करा। ऑफिशियल अंपायर्स आपण पाहतोय आमचे सॅन्डी पार्कर सर केवाले आणि त्यांच्या समेत सत्यवान काकडे सर यांना पाहता। यस पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा राकेश आडव्या बॅटचा वापर केला फटका चांगला बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये एक टप्पा बाउन्सवर धरोप हा चौकार। सदोतीस धावा धाव पुस्तकावरती पुन्हा एकदा हा देखील फटका चांगला आहे। ओ हो सुपर बॅटिंग संघनायक सर सेनापती इथे चांगला खेळ साकारतो। डावेला सावरण्यासाठी अगदी संघनायकांना चांगली भूमिका घेतली। त्याच्या बॅट मधून एक अनुभवी खेळाडू एक चौकार एक षटका वैयक्तिक 10 धाब्यांचे योगदान दिलं अनिल ढोपरेना। वर्ष जास्त असलं तरी देखील मी चांगलं क्रिकेट खेळू शकतो मिनी देखील मैदान गाजवलेत आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं फलंदाज अनिल ढोपरीना। जिथे पूर्णपणे फलंदाज 7 विकेट गमावला आणि त्याच्यानंतर टीमचा सरसेनापती संघ नायकांना जबाबदारी घेतली। भरपूर चांगला खेळ वेगळ्या शैलीना हा देखील चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक होते शॉट फाईन मध्ये
तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. पटक्यामध्ये क्लास होता अनिल डोपरेचा आणि इथे आले सिंगल. एका धावेला प्राधान्य, एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. धप्पल चव्हा 44 रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहू शकता. थोडासा वेगळ्या शैलीनं पल्लू कट खेळण्याचा प्रयत्न होता अनिल डोपरेचा आणि मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. सिंगल आली. 44 बनल्यात. आता शेवटचा अंतिम बॉल समोर स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती अमर हिलाल हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक वरती. जास्त वेळ खर्च केला साईड टीम. लक्ष असू द्या, भरपूर उशीर करता तुम्ही, भरपूर वेळ खर्च करता. वेळेची पाबंदी आहे, वेळेनुसार खेळ तुम्हाला करावा लागेल. शेवटचा अंतिम बॉल आहे. 44 धावा धाव पुस्तकावरती आल्यात. हा टार्गेट सेट बॉल आहे. या बॉलवरती कोणती मोहर ही लावली जाईल याच्याकडे पाहणं हे गरजेचं आहे. गोलंदाज या पुन्हा एकदा राकेश मोगल. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये सेफ लँडिंग झाले. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फसलाय. अंतिम बॉल वरती आले एक धाव आणि रनआउटचा शिकार झाला अमर. जिथे 8 वादक बॅटिंग करत असताना उत्सर्ने टीमला पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा जमा केला. स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उत्सर्ने टीमला 45-46 धावांचा प्रवास कुंदन एंटरप्राइजेस गावदेवी साईड टीम समोर आहे. यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आपण पाहतो मिहिका मित 11 मोह अर्थात सरपंच प्रवीण शेठ म्हात्रे आणि नशीब भैर यांनी पुरस्कृत केलेलं संघ. तर एका बाजूला बाला यांना पाहतो आम्ही. चिंचपाडा क्रिकेट संघाचे संघनायक. नाणेफेकीचा कौल सुनील स्पोर्ट चिंचपाडा क्रिकेट संघ. दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या गावदेवी क्रिकेट संघ कोपरली यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. निश्चित स्वरूपात बाला नाणेफेकीचा कौल उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. 2024-2025 जर आपण पर्वाचा विचार केला मग विपक्ष चिंचपाडा अशी यापूर्वी कधी लढत झाली होती? झाली होती एक लढत झाली होती आमची त्यांच्याशी आणि आम्ही त्यांना हरवले. निश्चित स्वरूपात नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलेला आहे. निर्णय कोणता स्वीकारणार आहात? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिले. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार प्रचंडदादा ठाकूर चषक 2025 ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. स्पर्धेत तुम्ही घटक बनलं. या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने दाखल झाल्यानंतर इथे पाऊल ठेवल्यानंतर इथल्या आयोजनाबद्दल तुमच्या मनामध्ये काय विचार इथे प्रकट झालं? आयोजन हा दरवर्षी एक नंबरच असतो आणि दरवर्षी नवीन काही ना काही असतं त्यांच्या आयोजनामध्ये, म्हणून इथे खेळायची इच्छा जास्त असते. थँक्यू सो मच. मो क्रिकेट संघ निश्चित स्वरूपात आमचे प्रवीण शेठ म्हात्रे सरपंच मोह यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. त्यामध्ये नशीब भोईर असतील. संघनायक नाणेफेक आपल्या विरोधात गेलेले आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय आपण स्वीकारला असता? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं पहिल्यांदा, पण आता थोडासा ऑपोजिटला गेल्यामुळे रणनीती थोडी वेगळी असेल. नक्कीच आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. तर नाणेफेक आता आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकांमध्ये किती धाबांचा मानस उभा करण्याचा प्रयत्न ॲज ए कॅप्टन म्हणून तुमचा असणार आहे? नक्कीच आम्ही 60 ते 65 धावा करण्याचा प्रयत्न राहील. यामध्ये महत्वाची धुरा कोणत्या फलंदाजांवर असेल? या वर्षीचा हंगाम नक्कीच आमचा चांगला प्लेयर आहे सूर्यकांत मस्कर. मिथून असतील, रोहित असतील, चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. तर नेहमी सूर्यकांत मस्कर याच्यावर तुमची मदार असते खऱ्या अर्थाने. म्हणजे लढत होणार आहे चिंचपाडा विपक्ष मो 1 विरुद्ध 11 की 11 विरुद्ध 11 होणार आहे? नक्कीच गडगे सर, एक सांगायला आवडेल की क्रिकेट हा कोणी एका खेळाडूचा खेळ नाहीये, कारण एका चेंडू मागे 11 खेळाडू धावत असतात. नक्कीच 11 खेळाडूंचा एफर्ट राहील त्याच्यामध्ये. आयोजन काय, आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? ॲक्च्युली आम्हाला पण इथे आल्यावर कोपरोली म्हणजे रोशनदादा यांचं क्रिकेटची पंढरी जमले होते. क्रिकेटच्या पाटलावरती इथे आल्यावर अगदी मन प्रसन्न झालं, कारण त्यांचं आयोजन हा दरवर्षी चांगलाच असतो. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. दोन्ही क्रिकेट संघाला जयेश. नाणेफेकीचा कौल इथे आपण पाहतो. सुनील स्पोर्ट चिंचपाडा क्रिकेट संघाचे संघनायक यांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि मोह क्रिकेट संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तर चला मैदानाकडे आपण बोलणार आहोत.
भोईर मित 11 यांचं इथे आगमन झालेलं आहे. नशीब शेठ आपणही व्यासपीठावर यावं आणि सन्मान्य प्रवीण शेठ म्हात्रे जे भारतीय जनता पार्टीचे मो गावातील एक दमदार नेतृत्व आहेत, आपणासही आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 स्पर्धेमध्ये आपलं सरसे स्वागत आहे. धन्यवाद महागुरु, धन्यवाद मंगेश. गोरगरिबांचा वाली रिक्षामध्ये कधी तुम्हाला अगदी मोफत सेवा. किरू शेलके यांचं आगमन झालं. किरूबाई यावं. नागराज तो बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ. जीत के लक्ष्य है 46 का और जिस स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान उस ने टीम की ताकत है, उनकी गेंदबाजी, क्या आज उनकी वो परीक्षा में खड़े हो पाएंगे. ए बी भंडारी पहली गेंद के ऊपर वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ. शुरुआत जबरदस्त, 4 रन. त्यांना नम्रतेची विनंती आहे की आपण प्लीज रेलिंगच्या बाहेर बसा. मग तिथे आयोजक आलेत मग तुम्हाला प्रॉब्लेम होईल. प्लीज आपल्याला विनंती असेल, रेलिंगच्या आतमध्ये जे बसलेत त्यांना विनंती असेल कृपया आपण रेलिंगच्या बाहेर बसा. आयोजकांच्या वतीने तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. येस प्लीज, कारण प्रेक्षक तुम्ही आमचे मायबाप आहात. इथे स्टेजवरून बसा प्लीज. बाहेर पण नका निघू, एवढं काही विषय नाही, पण स्टेजवर येऊन बसा. रोशन शेठ आपल्याला इथे आमंत्रित आहेत, प्लीज आपण यावं. धन्यवाद. 4 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. ये संतोष पाटिल के सुपुत्र देखिए बॉलिंग के यहां पर एक्शन करते हुए. चलिए इस बार और चलिए थोड़ी सी फील्डिंग खराब होती हुई, लेकिन इसके बाद आपने आपको कवर किया. तब तक 1 रन बनेगा. टारगेट है 46 रनों का. 5 बने स्कोर कार्ड के ऊपर. अभी तक बात करेंगे 46 रनों का लक्ष्य. अनिल ढोपरी जो उन्होंने धागा हुआ एक छक्का, एक बाउंड्री के बदलत वहां पर वो रन उन्हें टारगेट सेट किए गए. अब यहां पर देखेंगे वो टारगेट क्या बचा पाएंगे बॉलर. और लवली डिलीवरी, कमाल की गेंदबाजी जड़ में डाली थी वहां पर अजय भंडारी ने. लेफ्ट आर्म राउंड द विकेट से आए और ये लीजिए पूरी तरीके से जड़ में. कितनी खतरनाक विकेट कीपिंग की भूमिका वहां पर नजर आती हुई अनिकेत ढोपरी की ओर से. आज बाप बेटे ने मिलकर बढ़िया बल्लेबाजी की है, वही टारगेट सेट हुआ है और उसके बदौलत यहां पर गेंदबाजी चल रही है. और ये गेंदे खराब नहीं कहेंगे, फील्डिंग खराब है. मिड ऑफ में रोकना चाहिए था इस गेंद को. प्रोटेक्शन बहुत था, कवर था, शॉट एक्स्ट्रा कवर था और मिड ऑफ. ये 3 खिलाड़ी थे और उनको मात्र पीट करते हुए मिड ऑफ के खिलाड़ी को लॉन्ग ऑफ की तरफ 4 रन. बने स्कोर कार्ड के ऊपर. 46 रनों का टारगेट. कुंदन एंटरप्राइजेस 11, गावदेवी साई और स्वर्गीय रामचंद्र मढ़वी प्रतिष्ठान उसाटने के बीच में ये लड़ाई आपके सामने नजर आती हुई. हमारे योगेश शेठ मढ़वी और हितेंद्र भाई मढ़वी आपका हम स्वागत करेंगे. तो एक तरफ कुंदन भाई, इन्होंने पैक की हुई टीम जरूर आप देख सकते हैं. शुरुआत काफी जबरदस्त. 46 रन बने, 46 का टारगेट है. 2 बाउंड्रीज खराब, फील्डिंग थोड़ी सी हमें देखने को मिली. ये भी अच्छा शॉट है, लेकिन इस बार लॉन्ग ऑफ के खिलाड़ी आते हुए अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई. 1 रन मिलेगा. 1 रनों की मदद से 10 रन. प्रति ओवर 10 भी बना पाती है तो आराम के साथ ये मैच अपने कब्जे में ला सकती है. लेकिन एक आध ऐसा गेंदबाज चाहिए स्वर्गीय रामचंद्र मढ़वी प्रतिष्ठान उसाटने की ओर से जो यहाँ पर एक अच्छा ओवर फेंके, क्योंकि पहली टूर्नामेंट की शुरुआत हमने देखी थी जहां पर अमदार ट्रॉफी भारत शेठ मात्र इनकी खेली गई थी. क्या दमदार परफॉर्मेंस दिया गया था वहां पर टीम उसाटने ने. और एमके के ट्रॉफी में मानिक शेठ काटे, प्रवीण शेठ काटे, उनके टूर्नामेंट में बेहतरीन परफॉर्मेंस. और एक तरफ पेन विभाग की सबसे ताकतवर टीम है दोस्तों, इतनी आसानी से हार नहीं मानेगी. कवर के खिलाड़ी को भेज दिया और सीधा गेंद डीप कवर सीमा रेखा की तरफ. पावर पे के ओवर में 3 चौके मिले और इसी के साथ ओवर की समाप्ति. और पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 14, यानी कि पावर प्ले में ताबड़तोड़ शुरुआत कुंदन एंटरप्राइजेस 11 गावदेवी साई की ओर से.
को ये गाना तुरंत पसंद आया। डीजे के सामने उन्होंने रिक्शा लगाया और छोटू दादा के नाम से मशहूर है दोस्तों। और मैंने पहले भी कहा था मुफ्त सेवा देना इस ये बंदे की निश्चित तौर पर हमेशा यह जानकारी है कि मचिंद्र पहले ये टीम में सिर्फ खिलाड़ी 12वां था, फिर इसी मैदान के ऊपर खेला 5 साल पहले, बाउंड्री के लाइन तरफ कैच छोड़ा उन्होंने, फिर आपने बहुत उसे कोसा कि आप ये गलती ना करें, फिर उसने मन पे ऊपर लिया सब, और इसके बाद आज निरेपाड़ा टीम की ओर से किरू ओपनिंग बल्लेबाजी करता है। इससे बढ़िया बात कहां देखने को मिलेगी। और कल वो शेर शायद 12 तारीख को धारते हुए नजर आएगा। 12 तारीख को वो शेर धारता हुआ नजर आएगा। 14 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। रिक्वायर्ड रन रेट की बात करेंगे 8.00 का वहां पर रिक्वायर्ड रन रेट है। संतोष पाटिल साई रक्षा ट्रांसपोर्ट के ओनर, इनके सुपुत्र बिल्कुल मैच का आनंद लेते हुए बाउंड्री लाइन के नजदीक से। प्रैक्टिस में काफी मजा आता होगा उनको, क्योंकि एक गेंद दीजिए उनके हाथों में, हमेशा प्रैक्टिस करते रहते। बॉलिंग में परिवर्तन, अमर हिलाल लेफ्ट हैंडर बॉलर, तेज तर्रार यॉर्कर के लिए जाना जाता है। अगर पूरी तरीके से फास्टर गेंदबाजों की अगर बात करेंगे ना, तो ये फास्टर गेंदबाजों में से एक जाना जाता है। लेफ्ट आर्म राउंड द विकेट से मारा करेंगे सामने बल्लेबाज संदेश। ये लीजिए पहली गेंद बिल्कुल जड़ में डाली, अच्छी फील्डिंग अनिल डोपरे ने आज प्रभावित किया है। 40 साल की उम्र है इनकी, ज्यादा है 40 साल के, लेकिन एक मुकाबला पिछले साल का याद है जब नानकर भिवंडी में वो खेल रहे थे पद्मावती ट्रॉफी में, जब दो बॉल में 6 की जरूरत थी, तब उन्होंने वो छक्का दागा था। और फिलहाल अमदा ट्रॉफी इसी सीजन में 2024 और 25 के शुरुआती सीजन में एक गेंद मिली थी रीडगर टीम के खिलाफ, तब वहां पर उन्होंने रिवर्स शॉट दागा था और वहां से वो चौका उनके लिए काम आया था। संकेत स्ट्राइक एंड पर, और जितनी जोर से डाली थी उतने रफ्तार से बल्ला घुमाया लॉन्ग ऑफ के ऊपर से। दैट्स द मैक्सिमम हिट। संकेत के बल्ले से 6 रन। कुंदन भाई की ये जो टीम है वो काफी अच्छा खेल रही है। 5 साल पहले हमने देखा था बारापाड़ा के मैदान के ऊपर, दोनों साई टीम ने काफी अच्छा खेल दिखाया था। लेकिन कुंदन भाई जब टीम पूरी एकजुट खेलती है ना, तो निश्चित तौर पर काफी मजा आता है। और जैसे कि राकेश जैसे ताबड़तोड़ बल्लेबाज है, फिर आप देख सकते हैं अनिकेत है, फिर आपके जो रोहित शर्मा के तौर पर जिसे जाना जाता है मिडिल ऑर्डर्स का, प्रतीक जैसे ताकतवर बल्लेबाज है। देखिए यहां पर संकेत और साथी बल्लेबाज संदेश गावंड बल्लेबाजी कर रहे हैं, यानी कि एक की ताकत क्या होती है ये साई टीम ने हमेशा मैदान के ऊपर दिखाई है। चलिए इस बार लगा है यहां पर बल्ले का बाहरी किनारा, बल्लेबाज होंगे आउट। इसी के साथ पहला करारा झटका, विकेट नंबर जाएगा पहला मैदान से बाहर। पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे। देखिए यहाँ पर मंगेश बात करेंगे तो 4:30 बजे टूर्नामेंट शुरू हुई थी। भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहब, इनके शुभ हाथों से उद्घाटन समारोह हमने देखा। और फिर इस टूर्नामेंट को, यानी कि उद्घाटन से अगर आधा घंटे की बात करेंगे पहले ही अरुण शेठ भगत साहब आए थे, वादे के पक्के हैं। और इसीलिए पूरी तरीके से प्रशांत दादा ठाकुर और रामशेठ ठाकुर साहब, इन्होंने उनके ऊपर ये जिम्मेदारियां सौंपी है, क्योंकि असं म्हणतात की नेते अरुण शेठ भगत आणि नेहमीच दिल्या वचनाला जागत, आणि ते दिलेल्या वचनाला नेहमी जागत असतात। आणि आज तुम्ही पाहताय ज्यांच्या शुभाशय उद्घाटन सोहळा, अवघे फक्त वाजदेत विचार केलात महागुरु आपण 11:20 झालेत आणि परफेक्ट स्पर्धा ही कव्हर होत असताना, कारण कधी कधी 3 वाजतात 4 वाजतात, परंतु ही स्पर्धा 1 ते आय थिंक रोशनभाई 1:30च्या आसपास ही स्पर्धा आपल्याला कव्हर होताना पाहायला मिळेल आणि साफसूत्र सामने तुम्हाला पाहायला मिळतात। स्विच हिट का प्रयास किया था लेफ्ट हैंडर बॉलर के खिलाफ, डॉट बॉल की यहां पर समाप्ति नजर आती हुई। अच्छी वापसी वहां पर 6 आने के बाद यहां पर करते हुए अमर हिलाल। ये होती है किसी भी बॉलर्स की ताकत, जब आप पूरी तरीके से मार खाते हो उसके बाद विकेट लेने की ताकत भी आप में जरूर होनी चाहिए, और कहीं ना कहीं ये विकेट लेने की ताकत उन्होंने दिखाई और इस बार बांध कर रखा है। प्रतीक मोकल न्यू बैटर नंबर 3 की पोजीशन पर, 1 डाउन के बल्लेबाज है, स्ट्रॉन्ग हिट के लिए जरूर जाने चाहते हैं, लेकिन रोका है वहां पर। अमर की तारीफ करेंगे, बोलो तैयार,
तेज बॉल यॉर्कर डाली थी, इस बार भी अपील स्ट्रॉन्ग की गई थी, लेकिन चलिए नॉट आउट का इशारा वहां पर। डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर समाप्त हो चुका है। टोटल दूसरा 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन 1 विकेट के नुकसान पर आने वाले 18 गेंदे और जीतने के लिए चाहिए 24 की आवश्यकता। तर निश्चित स्वरूपात बघा गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 10वे पर्व पाहतो आणि या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत। पाबडीचा पाडा येथे स्वर्गीय नानाशेठ घरात स्मृती चषक डे स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर पाबडीचा पाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास शेठ घरत यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत। विलास शेठ मनपूर्वक तुमचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत। ओटू नितीन क्या बात है। अरुण शेठ भगत साहब इनके शुभ हाथों से इस टूर्नामेंट का उद्घाटन समारोह। हमारे अतुल पाटिल साहब को देख सकते हैं, दूध पापेश्वर कंपनी के सबसे पुराने एम्प्लॉयज है और कितने साल तक उन्होंने दूध पापेश्वर कंपनी की सेवा की है और निश्चित तौर पर वो काफी कमाल की उनकी हम सेवा देखते हैं, जहां पर इस एरिया के बहुत सारे कामगार है। साथ साथ हमारे मेरे ख्याल से भगवान सेठ भी उस कंपनी में कार्यरत है, किरण पाटिल है कोपरोली के, साथ ही साथ बहुत ऐसे युवा खिलाड़ी कॉन्ट्रैक्ट सिस्टम में जॉब करते हैं। खुद मैं भी उस कंपनी का हिस्सा हूँ, जहाँ पर बात करेंगे नेरे के सभी हैं, सचिन मोरे, फिर इस एरिया के बहुत यानी कि 99% क्रिकेटर उस कंपनी में जॉब करते हैं और सबकी दुआ है और खास करके वो धर्मेंद्र घोगरे जिनकी वो मेहरबानी। बॉलर होंगे तैयार, तीसरे ओवर की शुरुआत जीतेश। ओ गेंद रिलीज करते वक्त थोड़ी सी मुश्किलें नजर आती हुई, डेथ बॉल करार अंपायर सैंडी पालकर इनकी ओर से। लेकिन आज कोपरोली के आप देख सकते हैं पप्पू होंगे जो मेरे ख्याल से पनवेल महानगर पालिका में जॉब करते हैं, डॉक्टर संकेत कोंडे वो भी उच्च ओहदे पर जॉब करते हैं। साथ ही साथ बात करेंगे मेरे ख्याल से बहुत ऐसे हैं, किरण भी दूध पापेश्वर में मेरे ख्याल से नितिन पाटिल जॉब करते हैं, वो भी तो कर चुके, उनको एक बड़ा प्लेटफॉर्म मिला था दूध पापेश्वर में और उन्हें बताई थी हमें कहानी। राउंड द विकेट से ऑन साइड में मोड़ने का प्रयास किया, 1 रन पूरा किया, दूसरे की कोशिश कर पाएंगे, खुद बॉलर वहां पर रोकते हुए इस गेंद को 38 सर्कल शॉट मिड विकेट के रीजन में 1 रन यहां पर पूरा होता हुआ 1 रनों की मदद से स्कोर बनाए। स्कोर कार्ड के ऊपर अभी तक बात करेंगे 23, अभी भी बात करेंगे 17 गेंदे और 23 रनों की जरूरत है। 1-2 विकेट यहां पर अगर झटकाने में कामयाब होते तो मुश्किलें दूर हो जाएगी। प्रतीक को थोड़ा सा बांध कर रखा है, जिस तरीके से बिजली गिरने से पेड़ टूटता है ना, लेकिन जड़ें मजबूत हो तो तूफान भी झुक जाता है। किताबों से ज्ञान जरूर मिलता है पर अनुभव से जो सीखता है ना वो दुनिया को बदलता है। यह अनुभव यहां पर जरूर लेना पड़ेगा। अब दोनों भी टीमों को जीतना जरूर है, लेकिन एक को मात्र मैदान छोड़ना है। और बल्ले के रडार में आई है, परफेक्ट मिडिल ऑफ द बैट और सीधा गेंद मिड विकेट सी मारे का पार। दैट्स द मैक्सिमम 8 रन। निकलता है उसे लोग किरुशेल के कहते हैं। क्या बात है, दमदार संगीत। अंधेरी रातों में भी रिक्षावाला आपण म्हटल्यानंतर तो रिक्षावाला असतो, सकाळी उठून धंद्यावर जात असतो, तरुणाला कॉलेजला सोडताना जॉब वाला ऑफिसला सोडत असतो, तो असतो रिक्षावाला। इस बार ऑफ ट्रैकर की बॉल, वाइड शॉट डीप लॉन्ग लेग के ऊपर से घुटने टेक और ये क्रिकेट के शॉट को देख, कमाल का शॉट, बैक टू बैक 2 सिक्सेस इन अ रोल। इनाम लगा रहा है, ये हैट्रिक के लिए इनाम नहीं है, पहले से पुकारा है। ये गेंद के ऊपर अगर छक्का आता है तो गणेश मुकल साहब इनके ओर से 3000 का इनाम दिया जाएगा। दोनों तैयार। ओ चलिए, इस बार मिस टाइमिंग है, विकेट कीपर ओ कैच ड्रॉप। अनिकेत अनिल ढोपरी साहब इनके ओर से ये क्या छूटा है और पूरी तरीके से मौका मिला जीवनदान को। चलिए, यहां पर 35 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए चाहिए 11 रनों की जरूरत है। समय तो कुमार है मेरे भाई, हमें उसी के पहियों पर खुद को ढलना है। और ये लीजिए, यहां पर कैच तो लेना चाहिए था, फिलहाल मैच जरूर दूर है आपसे, लेकिन एफर्ट करना होगा। एफर्ट लाजवाब थे, लेकिन
वो कैच मात्र ड्रॉप होते हुए डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। बची हुई गेंदें अब 13, जीतने के लिए चाहिए 11 रनों की जरूरत। आखिर के क्षणों तक वैसे स्वर्गीय रामचंद्र मोटर प्रतिष्ठान उसाटने टीम मैच तो छोड़ेगी नहीं, लेकिन 2 छक्के आने के बाद ये थोड़ी सी स्थिति जो है वो काफी मजबूत नजर आती हुई कुंदन एंटरप्राइजेस 11 टीम। साई की नेक्स्ट मैच मीत एंड मिहिका 11 मोह टीम के पुरस्कर्ते नजर आएंगे आपको नसीब शेख भुईर, कुली उद्योजक रायगढ़ के दिग्गज पैकर, और एक तरफ उप सरपंच भारतीय जनता पार्टी के प्रवीण शेठ मात्रे। दोनों से गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर और उनके खिलाफ खेलेंगे उल्टी टोपी घालून आला चिंचपाड्याचा बाला, वो खेलते हुए नजर आएंगे। और एक तरफ सूर्या जो आग उगलता है, और इसी के साथ बैट्समैन जिसको मिला था जीवन दान, पलटवार किया है। 12 में चाहिए 11, एक अच्छा ओवर वापसी दे सकता है, यानी कि एक ताकतवर बल्लेबाज पूरी तरीके से मैच को फिनिश कर सकता है। 12 गेंदें 11 की जरूरत। का वो टेम्परेचर हमने देखा, पूरी हुड़ुड़ी लग रही थी। एक समय ये हरिग्राम की नदी से शॉर्टकट रास्ता हमें पता था, लेकिन मुझे सामने से इतना ठंड लगता था, फिर चिपले से जाएगा तो बेहतर होगा, इतनी ठंडी थी पिछले साल। 12 गेंदे और 11 रनों की जरूरत है दोस्तों। 12 में चाहिए 11। अनिकेत मुकल टीम के प्रमुख खिलाड़ी, 12 महीने प्रैक्टिस करता रहता है दोस्तों ये खिलाड़ी। बारिश गिरती है तो भी नेट प्रैक्टिस करता रहता है, और कोई नई ग्राउंड पे अगर उपलब्ध 2-3 छोटे बच्चों को लेता है, उनको 500 देता है कि मेरे को जितनी बॉल डालो आप डालो। इसे कहते हैं खिलाड़ी। ये अनिकेत मुकल प्रैक्टिस इतना करता है दोस्तों, और उसका फल भी उसको मिला है। इतना ताकतवर खिलाड़ी, और आज उपलब्धि है इस खिलाड़ी की। अच्छा शॉट, गैप में शॉट, एक्स्ट्रा कवर, इनफील्ड को क्लियर किया, गेंद सीमा रेखा पार, 4 रन। अब जीतने के लिए 11 गेंदे और मात्र 7 रनों की फिलहाल यहां पर आवश्यकता है। जबरदस्त जबरदस्त यहां पर बल्लेबाजी नजर आती हुई। तारीफ करेंगे हम बल्लेबाज संकेत मुकल की। तो चलिए बिल्कुल यहां पर रन मिलेगा सिंगल्स की मदद से यहां पर रन संख्या पहुंची है 40 के ऊपर। 10 गेंदें बची है और जीतने के लिए मेरे ख्याल से 6 रनों की जरूरत है। आने वाले फरवरी महीने में अचानक मोहपाड़ा के मैदान के ऊपर राष्ट्रवादी के दमदार नेतृत्व वडगांव के, जिनकी एक बड़ी नाइट टूर्नामेंट आपके सामने होगी, उनका हम जरूर स्वागत करेंगे विनय भाई। अच्छी गेंद यहां पर नजर आती हुई, डॉट बॉल की समाप्ति। सुरेश पाटील साहेब खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एसपी ट्रॉफी जी आपण पाहणार आहोत ती मोपाडाच्या मैदानावरती, ते सन्माननीय सुरेश पाटील साहेब यांच्या वतीनं रोशन शेठ आपल्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देते, त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो। ये खतरनाक गेंद डाली थी, 2 टांगों के बीच में सीधा गेंद बिल्कुल यहां पर निकलती हुई, बढ़िया लेंथ और लाइन खतरनाक है इस गेंदबाज की। 8 बॉल और 6 रनों की अभी भी जरूरत है। इस बार भी जड़ में डालने का प्रयास, गैप ढूंढा है, कवर्स की तरफ खिलाड़ी मौजूद, थोड़ी सी मिसफील्ड, दूसरा लेना चाहते लेकिन वहां पर मना कर दिया है। देखिए 7 गेंदों में चाहिए 5 रनों की जरूरत, ये गेंद इंपॉर्टेंट है मैच में अगर आखिर तक बना रहना चाहेंगे। इसी तरह का मुकाबला नेरा का भी हमने देखा था, बिंगार और नेरे के खिलाफ 7 में 5 चाहिए थे, डॉट बॉल आई थी, फिर 5 ओवर की शुरुआत हुई, 5वें ओवर की शुरुआत हुई जहां पर पहली गेंद के ऊपर चौका मिला था। 7 गेंदें 5 की जरूरत। चलिए उठाकर खेला है, लेकिन सीधा गेंद लंगन के खिलाड़ी के हाथ में, बल्लेबाज होंगे आउट।
विकेट नंबर जाएगा मैदान से बाहर। तीसरा जीतने के लिए 6 गेंदें और 5 की जरूरत। यो कोपरुलीवाला, अरे पोंद्रे आला यो कोपरुलीवाला, तो कशाचा दम नाही रे, तो कशाचा दम नाही रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे। बिल्कुल हमारी A1 जोड़ी देख सकते हैं दोस्तों, 12-12 किंग रोशन शेठ पाटिल और उनके साथ आप देख सकते हैं संतोष शेठ पाटिल 6003 साई रक्षा ट्रांसपोर्ट्स। हमेशा दमदार योगदान दिया है जब भी ये टूर्नामेंट रहती है। 10वां चरण है इस टूर्नामेंट का और उनके पीछे भी एक A1 जोड़ी नजर आ रही है हमारे 2 कमेंटेटरों की, महागुरु डबल हिंद केसरी और एक तरफ मंगेश को देख सकते हैं दोस्तों। बेहतरीन कमेंट्री की भूमिका। जीतने के लिए दौड़ना है तो कदमों की खुद की रफ्तार से पहचान दो, हवा की नहीं। और ये लीजिए, ये मैच में कहीं ना कहीं इस विकेट के साथ कमबैक तो किया है। 6 में 5 यहां पर बनाने हैं। रोहित भाई हम जरूर चर्चा करेंगे कि हर मैच में 2000 से करीब ज्यादा दर्शक आनंद लेते हैं और जिस तरीके से एकविरा इवेंट लाइव ने रोशन शेठ जो उपलब्धियां पाई है ना, वो काफी बेहतरीन उपलब्धि। इसकी वजह एक बताता हूं मैं, हम कमेंटेटर अल्टी पल्टी हो सकते हैं, एक होने के बाद दूसरा लंच के लिए जा सकता है, लेकिन संदेश नहीं जाता। वो लेता है अपना राइस, एक चम्मच, चलिए अपना काम तमाम बनता है। फिर भी बॉडी बन गई है, अभी शादी की उम्र है। तो 6 गेंदों में 5 रनों की जरूरत है। अनिकेत ढोपरी को देख सकते थोड़े से निराश है, अपेक्षा थी बल्लेबाजी की, रन जरूर बनाए उन्होंने, लेकिन देखिए आखिरी गेंद, आखिरी ओवर जो है 6 में 5 यहां पर बचाने हैं, क्या वो बचा पाएंगे? बॉलिंग मार्क पर बॉलर आएंगे उज्जवल ढोपरी, राइट हम और 2 विकेट से मारा करेंगे। अगर शुरुआती 1-2 विकेट लेती है तो मैच में बन सकती है, लेकिन सामने बल्लेबाज अनिकेत। और ये कैच की मांग, क्या कर रहे हैं अनिकेत? शायद गेंद उन्हें नजर नहीं आई, वाइड स्लॉन्ग ऑन की तरफ गेंद जाती हुई सीमा रेखा पार, 4 रन। वो गेंद साफ नहीं नजर आई, दिखी चौका है मेरे भाई, गेंद थोड़ी रोप के अंदर गिरी है। 1 रनों की जरूरत है, स्कोर इज लेवल। कैच अगर बनता तो कहीं ना कहीं मैच में भी वापसी कर सकती थी, लेकिन अनिकेत मोकल है जो तूफानी शुरुआत के लिए जाने जाते हैं। और ये लीजिए आते यहां पर चौका। अनिकेत थोड़े से लॉन्ग ऑन की तरफ थे, वाइडिश लॉन्ग ऑन काउ कॉर्नर की रीजन में ये जरूर हवाई यात्रा थी, लेकिन समय नहीं मिला, उन्हें गेंद ही नहीं दिखी और उसका फायदा पूरी तरीके से बल्लेबाज को मिला। तो चले इस बार डॉट बॉल की समाप्ति, सफल हुए थे जहां पर उज्जवल ढोपरी ने ऑफ स्टंप की लाइन रखी, जहां पर डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई 4 गेंदों में अब यहां पर 1 रनों की आवश्यकता है। काफी जबरदस्त टूर्नामेंट। इसके बाद मात्र केवल 2 मैचेस बचेंगे और खास करके पहले राउंड का आखिरी मैच और उसके बाद सेकंड राउंड की लास्ट मैच। जो जीतेगा वो जाएगा सुपर 12 में, जहां पर भिंगार टीम क्वालिफाई हो चुकी है। कैच हिट की मांग, हवा में गेंद, मिड विकेट में खिलाड़ी तैनात, बन सकता है ये मैच। यही कुछ दिखा दिया, क्योंकि 3 बॉल 1 रनों की जरूरत। प्रतिष्ठान उसाट ने, लेकिन नए बैटर आएंगे बल्लेबाजी के लिए। प्रशांत मोकल महागुरु स्क्रीन के ऊपर नजर आते हुए, भले ही यहां पर आप देख सकते हैं कि ये बेताज बादशाह निवेदक क्षेत्र के कल कितना अच्छी तरीके से स्टेज उन्होंने हैंडल किया, लेकिन आज वो खुश है कि ओवर होने के बाद या तो इनिंग होने के बाद ही मेहमानों का सम्मान किया जाता है। आज थोड़ी सी राहत की सांस है, नहीं तो हमारे डबल हिंद केसरी महागुरु हमेशा रफ्तार दुगनी पकड़ते हैं और निश्चित तौर पर खाने का काम नहीं है कि ये पूरी तरीके से मेहमानों का ये मंच हैंडल करना। सुलभाताई गायकवाड़, कल्याण पूर्व के आमदार राजेश मोरे साहब, कल्याण ग्रामीण के आमदार प्रसन्नता ठाकुर, ये सभी को हमने देखा। चले हल्के हाथों से खेला और इसी के साथ कुंदन एंटरप्राइजेस 11 कावदेवी साई ने अपना मैच जीता। हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम स्वर्गीय रामचंद्र बड़ी प्रतिष्ठान उसाट ने। अगले टूर्नामेंट के लिए आपको बेस्ट ऑफ लक। नेक्स्ट मैच खेला जाएगा मिहिका एंड मीत 11 मोह विपक्ष सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा। तब तक इस मैच का मैन ऑफ द मैच का हीरो